लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट आहे। तर ही बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कारण लाडक्या बहिणींची 5 टप्प्यावर पडताळणी होणार आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांची निकषानुसार आता पडताळणी सुरू झालेली आहे। मित्रांनो, मी तुम्हाला मागच्या व्हिडिओतच सांगितलं की आता लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांची अर्जाची पडताळणी सुरू झालेली आहे। तर आजच्या व्हिडिओत त्याबद्दलच नवीन अपडेट आलेली आहे की आता जी पडताळणी होणार आहे ती 5 टप्प्यांनी होणार आहे। 4 चाकी वाहन धारक महिलांच्या अर्जाची तपासणी सुरू झालेली आहे, हे तर मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे। पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी आता केली जाणार आहे। तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यावर पडताळणी होणार आहे हे आपण बघणार आहोत। त्यामुळेच हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जास्त मोठा नाहीये। व्हिडिओवर आले आहात तर लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवर मी तुम्हाला नवनवीन अपडेट देत असते आणि नवनवीन माहिती देत असते लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर माझ्या मागच्या व्हिडिओतच मी तुम्हाला सांगितलं होतं की आता 4 चाकी ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्या महिलांच्या अर्जांची तपासणी सुरू झालेली आहे। तर आता सरकारने 5 टप्पे केलेले आहेत। ते कोणते 5 टप्पे आहे, कोणत्या प्रकारे महिलांची तपासणी होणार आहेत आणि तुम्ही त्या टप्प्यांमध्ये बसतात का हे देखील तुम्हाला चेक करायचं आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नसेल आला तर स्पेशली तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की तुम्ही ह्या टप्प्यांमध्ये बसतात का, ह्या निकषात बसतात का। म्हणून तर कदाचित तुम्हाला जानेवारीचा हप्ता येणं बंद तर नाही झाले। म्हणूनच व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच नवीन अपडेट आलेली आहे, तीच मी तुम्हाला सांगणार आहे। तर लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीच्या 5 टप्प्यांमधील हा पहिला टप्पा मी तुम्हाला सांगणार आहे, तो म्हणजे एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी आहेत का। म्हणजेच एकाच कुटुंबात जर एकापेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्या महिलांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे। ह्या पडताळणीमध्ये त्यांचा अर्ज बाद होणार आहे, कारण एका कुटुंबातून फक्त एकच महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते। हाच दुसरा टप्पा आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जाची आता पडताळणी होणार आहे। म्हणजेच ज्यांनी बनावट कागदपत्र जमा केलेत, खोटे कागदपत्र जमा केलेत, कागदपत्रात एक नाव आहे, अर्जात वेगळं नाव आहे, रेशन कार्डात एक नाव आहे, आधार कार्डात वेगळं नाव आहे, असे जे बनावट कागदपत्रानुसार ज्यांनी अर्ज भरलेला आहे त्यांच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या अर्जाची पडताळणी होणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये कुटुंबातील एकाला देखील निवृत्ती वेतन मिळत आहे का हे देखील तपासले जाणार आहे। म्हणजे जर एखाद्या कुटुंबातील महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, मात्र त्याच घरामध्ये त्याच कुटुंबामध्ये कोणाला जर निवृत्ती वेतन मिळत असेल तर त्या महिलेला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे घरात एखाद्याला जरी निवृत्ती वेतन मिळत असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र होत नाही। त्या महिलेचा अर्ज आता बाद होणार आहे आणि जानेवारी पासून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्या महिलेला मिळणार नाही। चौथ्या टप्प्यामध्ये 8 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांच्या देखील अर्जाची पडताळणी होणार आहे आणि पडताळणीमध्ये उत्पन्न जास्त आढळल्यास त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही। म्हणजे चौथ्या टप्प्यामध्ये तुमचं उत्पन्न पडताळलं जाणार आहे। जर तुम्ही उत्पन्न तुमचं 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। आता शेवटचा आणि 5वा टप्पा म्हणजे 5व्या टप्प्यामध्ये जर महिलेच्या कुटुंबात 5 एकरपेक्षा अधिक जमीन असेल तर अशा महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही।
म्हणजे जर तुमच्याच एकाच कुटुंबामध्ये जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आणि त्याच महिलेच्या घरामध्ये जर नवऱ्याच्या नावानी किंवा मोठ्या मुलाच्या नावानी 5 एकर जमीन असेल तर ती महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरत नाही, तिचा अर्ज बाद केला जाणार आहे आणि ह्या सर्व तपासण्या करणार आहेत अंगणवाडी सेविका। तर अशा प्रकारे हे 5 टप्पे आहेत। या 5 टप्प्यांनुसार आता अर्जाची पडताळणी होणार आहे आणि तुमचे अर्ज पडताळले जाणार आहेत। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन ते कागदपत्रानुसार सगळे पडताळणी करणार। तुम्ही या पडताळणीमध्ये जर तुमचा अर्ज बाद झाला तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि पुढील तुम्हाला एकही हप्ता मिळणार नाही। म्हणजेच या निकषानुसार लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला नसेल तर हे निकष एकदा पडताळून पहा। यातील एका जरी निकषात तुम्ही बसत असाल तर यापुढे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आणि तुम्ही या योजनेतून अपात्र ठरत आहात, तुम्ही बाद झालेले आहात असं तुम्ही समजू शकता। तर एकदा हे सगळे निकष पडताळून पहा। एकदा हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला नसेल तर पुन्हा एकदा पहा। याच 5 टप्प्यांमध्ये पडताळणी होणार आहे। म्हणूनच बोलत असते की मी माझ्या चॅनलवर महत्त्वाचे आणि नवनवीन अपडेटचे व्हिडिओ टाकत असते, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघत जावा। व्हिडिओवर आले की व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण दमदार माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।